राज ठाकरे यांनी अदानींना दिल्या जाणाऱ्या प्रकल्पावरून सुद्धा लक्ष केलंय। सत्ताधारी बाकीच्या मुद्द्यावरून लक्ष वळवून अदानींना सगळे प्रकल्प देतं अशी टीका सुद्धा राज ठाकरेंनी केली आहे। यावरून आता वर्षा गायकवाड यांनी सुद्धा निशाणा साधला। राज ठाकरेंना उशिरानं शहाणपण सुचलं असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय। तुमची फक्त माती भडकवण्यासाठी हे सगळे उद्योग केले जातात। तुम्ही एक होऊच नाहीत, तुम्ही मराठी म्हणून एक येऊच नाहीत, तुम्ही महाराष्ट्र म्हणून एक येऊच नाहीत, याच्यासाठी जे सगळे प्रयत्न चालू असतात। मुळात विषय वेगळे असतात आणि मग विषय हे असले विषय काढून तुम्हाला भरकटवलं जातं, वेगळीकडे नेलं जातं आणि आम्ही तिकडे बघतो आणि बाकीचे इकडे काम आटपून घेतात। मधल्यामध्ये अडाणींना जमीन पण मिळून जाते। मुंबईचा विमानतळ दिला अदानीला, मग अजून कुठचा नवी मुंबईचा दिला अदानीला, मग आता पालघरचा दिला अदानीला, मग तिकडचा बंद दिला अदानीला। अदानी हुशार निघाला, आम्ही अडाणी निघालो। आज जे ते अदानीबद्दल बोलतायत ना, कारण अदानी कोणाचे मित्र आहेत आणि कोणाच्या साथीमुळे आणि कोणाच्या सपोर्टमुळे तेवढे मोठे झाले हे जग जाहीर आहे। आता कधी कधी सत्य पण स्वीकारलं पाहिजे की आपण जे आहे एका ठिकाणी म्हणायचं हे बरोबर नाही आणि दुसऱ्या ठिकाणी म्हणायचं मी ह्यांना काम चांगलं केलं तर सपोर्ट करतो। विदाऊट राज्य सरकारच्या सपोर्टच्या शिवाय अदानी कामच कसं करू शकतात? मला नेहमीच वाटते की राज ठाकरेजी आता म्हणजे मी तर काही एका भाषणात सुद्धा बोलले की कार्यकर्ते पण कधी कधी काय बोलतील आणि काय जोमात, आज सांगतील लढा आणि उद्या म्हणतील नाही आपल्याला लढायचं नाही। त्यामुळे कार्यकर्ते पण खूप द्विधा मनस्थितीत असतात, आम्ही तर काय त्यांच्याबद्दल बोलणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।